समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात 1150 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप. खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावे व्यवहार, दानवेंच्या आरोपांमुळे खळबळ. धान उत्पादकांच्या बोनसवरनं सुधीर मुनगंटीवार कमालीचे आक्रमक. सरकारला धरलं धारेवर, मंत्री महोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचा हल्लाबोल. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचे 2 बळी. लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबागा, आंबे, ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्थ पवार राज्यसभेवर जाणार. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती. 16 मार्चला होणार राज्यसभेची निवडणूक. महाविकास आघाडीकडनं राज्यसभेवर कोण जाणार? चर्चांना उधाण. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी सर्वांची इच्छा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. तर पुढच्या आठवड्यामध्ये उमेदवार निश्चिती, सतेज पाटलांनी केलं स्पष्ट. गेल्या 2 वर्षात राज्यातील 255 मराठी शाळा बंद. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे, त्यामुळे मराठी शाळा बंद. विधान परिषदेमध्ये लेखी उत्तरातनं सरकारची माहिती. विरोधकांची सरकारवर टीका. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही कंत्राटदारांना चलान दिल्याचा आरोप. वर्षभरामध्ये केवळ 13,000 कोटी वितरित. अजूनही 77,000 कोटींची देयकं थकीत असल्याचा कंत्राटदार महासंघाचं स्पष्टीकरण. बनावट जन्मदाखला प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्यांनी घेतली मालेगाव अपर जिल्हाधिकारी आणि अपर अधीक्षकांची भेट. तर मालेगाव महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती महापौर आणि उपमहापौरांचं आंदोलन. आता केरळ नव्हे केरळम. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केरळच्या नामांतराला मंजुरी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.